श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, आजचा हा संदेश साधा नाही. हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्या आयुष्यात अन्याय झाला आहे, ज्याला लोकांनी कमी लेखलं, ज्याच्या पाठीमागे कट कारस्थानं रचली, ज्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्याने मनापासून चांगलं वागूनही बदल्यात दुःख आणि अपमानच मिळवला. जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर एक क्षण डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी खरंच इतकं वाईट केलं होतं का, की मला एवढं सहन करावं लागलं? कदाचित तुमचं उत्तर नाही असं असेल. कारण अनेक वेळा जीवनात आपल्याला अशा गोष्टी सहन कराव्या लागतात ज्यासाठी आपण जबाबदार नसतो. आपण कोणाचं वाईट केलेलं नसतं, तरीही लोक आपल्या विरुद्ध उभे राहतात. आपण कोणाचं नुकसान केलेलं नसतं, तरीही काही लोक आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. पण आज स्वामी समर्थ तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. माझ्या लेकरा, तू जे सहन केलं आहेस त्याचा एकही क्षण वाया गेलेला नाही. होय, तुमच्या प्रत्येक अश्रूची नोंद झाली आहे. तुमच्या प्रत्येक वेदनेची नोंद झाली आहे. तुमच्या प्रत्येक संघर्षाची नोंद झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रार्थनेची नोंद झाली आहे. भक्तांनो, कधीकधी आपल्याला वाटतं की देव आपल्याकडे पाहत नाही. आपण कितीही प्रार्थना केल्या, कितीही नामस्मरण केलं, कितीही परिस्थिती बदलत नाही. पण सत्य हे आहे की स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते योग्य वेळेची वाट पाहतात. कारण अपूर्ण वेळेत मिळालेलं यश टिकत नाही, पण योग्य वेळेत मिळालेलं यश आयुष्य बदलून टाकतं. आज स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपण्याच्या मार्गावर आहे. होय बाळांनो, ज्याप्रमाणे रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय थांबत नाही, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील दुःख कितीही मोठं असलं तरी आनंदाचा क्षण थांबणार नाही. तो येणारच. आणि तो क्षण तुमच्या अपेक्षेपेक्षा जवळ आहे. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असू शकते जी तुमचं नुकसान होताना पाहून आनंदी होते. तुम्ही पडावं अशी इच्छा असते. तुम्ही अपयशी व्हावं म्हणून प्रयत्न करत असते. तुमच्या पाठीमागे बोलते, तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवते, तुमच्या यशाला अडथळा आणते. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात कोणाच्याही शक्तीपेक्षा कर्माची शक्ती मोठी असते. कर्माचं चक्र शांतपणे फिरत असतं. त्याला आवाज नसतो, त्याला गाजावाजा नसतो. पण जेव्हा ते परिणाम दाखवतं तेव्हा संपूर्ण जग आश्चर्यचकित होतं. आज तुम्हाला वाटत असेल की शत्रू जिंकत आहे, त्याचे दिवस चांगले चालले आहेत, त्याच्याकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, लोक त्याच्या बाजूने आहेत. पण स्वामी सांगतात, बाहेरून दिसणारी प्रत्येक चमक सोनं नसते. अनेक लोक बाहेरून आनंदी दिसतात पण आतून अस्वस्थ असतात. अनेक लोक बाहेरून यशस्वी दिसतात पण त्याच्या मनात भीती असते. कारण त्यांना माहीत नसतं त्यांचं यश सत्यावर उभं नाही, त्यांचा पाया प्रामाणिकपणावर उभा नाही. आणि म्हणूनच त्यांना कायम भीती वाटत असते. पण तुमचं काय? तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही मेहनती आहात, तुम्ही श्रद्धाळू आहात, तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही. म्हणूनच स्वामी तुमच्यासाठी उभे आहेत. आज स्वामींचा एक विशेष संदेश आहे. हार मानू नकोस. हे 2 शब्द साधे वाटतात, पण त्यांच्या संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे. आपण फक्त थकतो आणि थकल्यानंतर हार मानतो. जर आपण थोडा वेळ आणखी टिकून राहिलो असतो तर विजय आपलाच झाला असता. श्री स्वामी समर्थ.
भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी सांगतात, आणखी थोडा वेळ टिकून राहा, आणखी थोडा वेळ विश्वास ठेवा, आणखी थोडी श्रद्धा ठेवा, आणखी थोडा संयम ठेवा, कारण तुमच्यासाठी तयार होणाऱ्या गोष्टी अजून तुम्हाला दिसलेल्या नाहीत. कधीकधी स्वामी आपल्याला मोठ्या यशासाठी तयार करत असतात आणि म्हणूनच ते आपल्याला संघर्षातून नेतात. संघर्ष आपल्याला मोडण्यासाठी नसतो, संघर्ष आपल्याला घडवण्यासाठी असतो. ज्याने अंधार पाहिला नाही त्याला प्रकाशाची किंमत कधीच समजत नाही. ज्याने दुःख अनुभवलं नाही त्याला आनंदाची खोली समजत नाही. आणि ज्याने संघर्ष केला नाही त्याला विजयाची खरी चव समजत नाही. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. समजा 2 लोक एकाच पर्वतावर चढत आहेत. एक जण अर्ध्यावरून परत फिरतो, दुसरा शेवटपर्यंत चढत राहतो. दोघांनाही समान अडचणी येतात, दोघांनाही समान थकवा येतो. फरक फक्त एवढाच असतो, एक थांबतो, दुसरा पुढे जातो. आणि म्हणूनच एकाला दृश्य दिसतं, दुसऱ्याला नाही. तुम्ही कोण होणार? अर्ध्यावर थांबणारे की शिखर गाठणारे? जर तुम्ही शिखर गाठणारे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी शिखर गाठणार. स्वामी सांगतात, तू शिखरासाठी जन्माला आला आहेस. तुझी कथा अजून संपलेली नाही. तुझं यश अजून बाकी आहे. तुझी जिंकण्याची वेळ अजून बाकी आहे. म्हणून आज या क्षणी मनातला सर्व नकारात्मक विचार सोडा. स्वतःला सांगा, मी जिंकणार आहे. मी पुन्हा एकदा सांगा, मी जिंकणार आहे. आणि तिसऱ्यांदा पूर्ण विश्वासाने सांगा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी जिंकणारच आहे. भक्तांनो, आज जो हा संदेश श्रद्धेने ऐकत आहे त्याच्यासाठी स्वामींचा आशीर्वाद आहे. तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होवोत, तुमच्या घरात सुखशांती नांदो, तुमच्या मनातील भीती नष्ट होवो आणि तुमच्या जीवनात विजयाचा नवा अध्याय सुरू होवो. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर मनापासून कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित पुढचा शब्द तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा असेल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश प्रत्येक भक्तासाठी आहे ज्याने आयुष्यात संघर्ष, अपमान, विश्वासघात आणि अन्याय सहन केला आहे. स्वामी समर्थ सांगतात की कोणतेही कर्म वाया जात नाही. ज्याने तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणले, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळणारच. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला जर स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण हा संदेश तयार करणं, तुमच्यापर्यंत येणं, या सर्वांसाठी मी फक्त एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला, स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.